हॅलो नमस्कार. ऋतुजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवयाची खीर. इथं बदाम मी तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आणि शेवया पण तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत आणि त्या भाजून घेतलेल्या परत कढईमध्ये टाकून मी दुसऱ्या भांड्यामध्ये शेवया भाजून घेतलेल्या होत्या दुसऱ्या कढईमध्ये. आणि शेवया भाजून घेतलेल्या त्याच्यामध्ये दूध ओतलेलं आहे. आता हे दुधामध्ये शेवया चांगल्या शिजू द्यायच्या आणि त्याच्यामध्ये शिजून दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि ह्या चांगल्या शिजल्यानंतर गॅस बंद करूनच मग आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. साखर ही लगेच टाकायची नाही, लगेच टाकली का हे दूध फाटतं, त्यामुळं जरा उशिरा साखर टाकायची आहे. मी गॅस बंद केल्यानंतर साखर टाकलेली आहे. थोडेसे तरी बुडबुडे दिसतात.